नमस्कार मित्रांनो. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या अधिराजला म्हणत असते की सध्या काय चूक किंवा काय बरोबर आणि मी बरोबर आहे की तू चूक, हे सगळ्याचा हिशोब मांडण्यामध्ये आता काहीही अर्थ नाही आणि तो मी मांडतही बसणार नाही. योग्य वेळ आली की तुलाच तुझं कळेल की काय बरोबर होतं आणि काय चूक आहे. हे सगळं म्हणाल्यावर आता अधिराज तिच्याकडे बघतच राहतो. नित्या म्हणते की अधिराज, या सगळ्यामध्ये आता तुझी वेळ येऊ दे, तेव्हाच तुला समजेल की मी काय वागले आणि कशासाठी वागले ते. त्याच वेळेला आता तुझा विश्वास माझ्यावर नक्कीच बसेल, असं ती म्हणते. आणि अधिराजचा धरलेला जो हात असतो तो अधिराज बाजूला करतो आणि नित्याला म्हणतो की हात बाजूला करा. आणि नंतर तो आता तिथून निघून जात असतो. सगळेजण त्यांच्याचकडे बघत असतात. आणि त्याच वेळेला अधिराज नित्याशी काहीही न बोलता तिथून रागाने तिला बघून निघून जातो. आणि त्याच वेळेला आता अधिराज निघून गेल्याबरोबर त्याच्या मागोमाग तात्या, विमल जाते, नंतर सावरी आणि नंतर पाहुणी असे एक एक करून सगळेजण घरात निघून जातात. आणि शालिनी मात्र तिथेच उभी असते. शालिनी तिला बघत असते आणि मनातल्या मनातच हसत असते. मात्र शालिनीकडे जराही लक्ष न देता पुन्हा नित्या आपलं काम करण्यासाठी तिच्या तंबूमध्ये जाते. आणि त्याच वेळेला आता तंबूमध्ये ती आणखी काही करत असताना शालिनी अगदी खुन्नसने तिला बघत असते. आणि समोर जे तंबूचा खेळा लावलेला असतो तो तंबू सोडण्याचा शालिनी प्रयत्न आता करायला लागते. त्याचबरोबर आता इथे देवीची कृपा होते आणि शालिनी तो तंबू एकदम उखडून जायला पुढे जाते. तितक्यातच समोर नागराज येतो, नागदेवता येते. त्याच वेळेला शालिनी दचकते आणि पटकन मागे जाते. आणि इथे आता नित्या ही शालिनीला बघते आणि शालिनी खूपच घाबरलेली असते. नाग आता शालिनीवर पन्हा काढून अगदी पुढेच जातो. आणि त्याच वेळेला नित्याची नजर त्या नागदेवतेवर पडते आणि ती तिथेच गुडघ्यावर बसते आणि नागदेवतेला प्रणाम करत म्हणते की मला माहीत होतं तू माझ्या हाकेला नक्कीच धावून असशील. आजच्या नागपंचमीच्या दिवशी तू येऊन हे सिद्ध केलंस की माझी भक्ती खरी ठरवलीस. माझ्यासाठी धावून आलास, अगदी पाठीशी उभा राहिलास. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहेत नागदेवता, असं म्हणून ती हात जोडते. आणि शालिनीला तिची वाक्य आठवतात. नित्य शालिनीला म्हणालेली असते की तुला असं वाटतंय की तुझा विजय होईल, पण तू विषारी नाहीस. नागदेवतेचा अपमान करू नकोस आणि तुझ्यातलं हे विष आहे ना, एक दिवस देव नक्कीच बाहेर फेकेल. त्याच वेळेला मग आता शालिनी म्हणते की इतकं काही घडलं तरीही तुझा माज उतरलेला नाही. मी बघ तुझं इथून पुढे काय करते ते. अधिराजने तुला या घराच्या बाहेर काढलेलं आहे. घराच्या बाहेर काढूनही तुझा अजूनही माज उतरलेला नाही. त्याच वेळेला मग आता नित्या तिला म्हणते की घराच्या बाहेर काढू दे ना. घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद करून टाकले तरी काय आहे, त्याच्या मनाचे दरवाजे तरी अजून बंद झाले नाही आहेत ना. त्याच वेळेला असं म्हटल्यावर आता शालिनी पुढे जाते तंबू बाजूला करायला. तितक्यात पुन्हा नागदेवता ही तिच्यावर फुत्कारून पुढे जाते. आणि मग आता शालिनी ही तिथेच उभी असते. नित्या म्हणते की शालिनी, तुला काय वाटतं की तू काही करशील आणि तेच सहन करेन मी? नाही, मी जरी सहन केलं तरी माझ्या मागे देव आहे आणि माझा देव माझ्याबरोबर काहीही चुकीचे घडू देणार नाही. तुझा अहंकार हा गळून पडेल ना पडेल, पण एक दिवस नक्की तुला कळेल की कोण चूक आहे आणि कोण बरोबर. आणि राहिला प्रश्न अधिराजचा, तर त्याच्या मनातून माझं प्रेम तर कधीच जाऊ शकत नाही. तो सध्या माझ्यावर चिडलेला आहे, पण त्याचा राग नक्कीच निवळेल, मला इतकं चांगलंच माहीत आहे. शालिनी निघून जाते. आणि त्याच वेळेला नित्या देखील नागदेवतेला हात जोडते आणि म्हणते की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास, असं म्हणून तो निघून जातो. नंतर मग आता शालिनी म्हणत असते की काय आहे ही, कोण समजते कोण स्वतःला. इतकं त्या अधिराजने घराच्या बाहेर काढलं तरीही हिजा माज जाता जात नाहीये. स्वतःला काहीतरी समजते ही. तिला असं वाटतं की तिच्यासारखं कोण नाही, पण ही शालिनी तिला काही सोडणार नाही, असं म्हणून ती चिडते. आणि तिच्या डोक्यात एकदम काहीतरी विचार येतो. ती समोर असलेल्या टेबलवर दारू पित असताना ती ओतते आणि माचीसने काडी लावून देते आणि तिथे आग पेटली जाते. तेव्हा आता सोमाला ती म्हणते की समजले ना काय करायचे आहे ते, का मला वेगळं काही सांगायला हवं. सोमा म्हणतो की नाही बाईसाहेब, मला सगळं समजलं, मी जातो, असं म्हणून तो आता निघून जात असतो. त्याच वेळेला आता नित्या ही झोपायला जाणार असते. अधिराज येतो आणि स्वतःचा कुर्ता काढत असतो. त्याच वेळेला आता ती जरासा खोकल्यासारखा आवाज करते, मुद्दाम त्याला अलर्ट करायला की मीही इथेच आहे. आणि तो तिथे बघतो रागाने आणि तसाच तिथे झोपी जातो. नंतर आता नित्या देखील आतमध्ये त्या तंबूमध्ये झोपायला जाते. आणि झोपायला जात असताना तिला आता थोडी थंडी वाजल्यासारखी होत असते. आणि अधिराज मात्र अंगावर चांगलं घेऊन झोपलेला असतो. अधिराजला जाग येते आणि त्याच्या लक्षात येतं की नित्या तिकडे थंडीने थडथडत आहे आणि म्हणूनच तो स्वतःच्या अंगावरची चादर तिच्या अंगावर घालायला येतो.
आणि तितक्यातच नित्या कुशीहून बाजूला होते आणि अधिराज आता तिच्या अंगाकडे पडतो. त्याच वेळेला आता अधिराज हा तिच्याकडे बघत राहतो आणि नित्या म्हणते की काय झालंय. तेव्हा तो चादर दाखवतो आणि म्हणतो की ही चादर मी अंगावर घालायला आलो होतो. आणि त्यावेळेला ती बघत राहत असताना अधिराज हा पटकन बाजूला होऊन जातो आणि नित्या गालातल्या गालातच हसते आणि तिला माहीत असतं की काही झालं तरी अधिराज माझी चिंता करणे सोडणार नाही आणि म्हणूनच ती अंगावर घेते आणि तिथे तशीच झोपून जाते. त्यानंतर आता नित्याची झोप लागलेली असते आणि शालिनीची माणसं असतात ती नित्याचा फोटो बघतात आणि म्हणतात की हे बघा हीच आहे ती. कुठल्याही बाबतीत आपल्याला चुकायचं नाही, आपल्याला काम करायचेच आहे. त्याच वेळेला आता ती माणसं हातामध्ये मशाल घेऊन नित्याचा तंबू पेटवायला येतात आणि अधिराज त्यांना मारायला सुरुवात करतो. नित्या त्यांच्या आवाजाने उठते. सगळ्या तिन्हीच्या तिन्ही गुंडांना अधिराजने चितपट केलेले असते. अधिराज उठतो आणि तितक्यातच नित्या म्हणते की कोण आहेत ही लोक. तितक्यात एक मागून गुंड येतो आणि नित्याच्या डोक्यात तो दांडू घालतो आणि त्याच वेळेला नित्या आता डोकं पकडते आणि तिला चक्कर आल्यासारखे होते आणि ती अधिराजच्या खांद्यावर जाऊन पडते. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की ओ नित्या मॅडम उठा ना उठा. त्याच वेळेला आता त्या गुंडाला मारायला जात असताना अधिराज त्याला जोरात धक्का मारतो आणि त्याला खाली पाडतो. नित्याला मात्र बेशुद्ध झाल्यासारखे झालेले असते, तिच्या डोक्यावर लागलेलं असतं. अधिराज म्हणतो की नित्या मॅडम उठा, काय झालं काय तुम्हाला. तेव्हा आता नित्या त्याला म्हणते की मला तर म्हणत होतात की घरात पाऊल पण ठेवायचे नाही, पण आता बघ तू माझ्याबरोबर कसा वागत आहे ते. तू बघ मला माहीत होतं तू कधी असा राहू शकत नाही. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो की ओ नित्या मॅडम तुम्ही काय बडबडताय. आणि ते गुंड तिकडून पळून चाललेले असतात आणि नित्या डोक्याला हात धरून म्हणते की हा अधिराज मला असं एकटीला टाकून कुठे गेला. अधिराज आता त्या गुंडांच्या मागे मागे पळत असतो आणि त्यांना म्हणत असतो की थांबा, तिकडेच थांबा. तेवढ्यात बाहेर सगळेजण येतात. आवाज आल्यामुळे सगळेजण बाहेर येऊन बघतात तर कोणीच नसतं. तिथे अधिराजही त्याच्या खाटेवर नसतो आणि नित्या मॅडम पण इथे नाहीत. दोघं कुठे गेले म्हणून सगळ्यांना आता काळजी लागून असते. सगळे गुंड हे पुढे पुढे पळत असतात. अधिराज त्यांचा पाठलाग करत असतो. त्याच वेळेला आता अधिराज हा त्यांचा पाठलाग करत असताना जोरात मागून अधिराज असा आवाज येतो. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की कोण आता मला यावेळेला आवाज देत आहे आणि मागे वळून तो बघतो तर तिथे नित्या असते. नित्या म्हणते की अधिराज तू मला एकटीला टाकून तिथे कशाला गेला होतास. तेव्हा नित्या म्हणते की अरे तू इथे एकटा आलायस ना, सगळे गुंड आहेत म्हणून मी आले तुला वाचवायला. तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की काय नित्या मॅडम तुम्ही आणि मला वाचवायला आलात. असं म्हटल्यावर आता एक गुंड येतो आणि अधिराजच्या तो कानाखाली जोरात वाजवून देतो आणि नित्या खूपच चिडते आणि तीही त्याच्या गालावर एक बुक्की लावून देते आणि तेव्हा बुक्की लावते तेव्हा तो गुंड आता जाऊन खालीच पडतो आणि म्हणतो की ए माझ्या अधिराजला का मारलंस तू. आणि तेव्हा अधिराज हा बघतच राहतो. नित्याची ती फाईट पाहून अधिराजला थक्क व्हायला होतं. नंतर मग ती म्हणते की बघितलंस मी मारलं ना त्याला, म्हणून मी इथे आले तुला वाचवायला. तुला जर काही केलं तर. तेव्हा एक माणूस येतो आणि तो हात धरतो आणि नित्याला मारायला जात असताना अधिराज त्याचा हात धरून त्याला बाजूला पाडतो. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की काय आहे यांचं, काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाही. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही इथे कशापायी आलात मला आधी सांगा. त्याच वेळेला आता एक माणूस आणखी नित्याच्या डोक्यावर मारणार असतो. तितक्यातच तो ते दांडूक धरतो आणि नित्या घाबरते. नित्या म्हणते की अरे अधिराज यांना कशाला थांबवत आहेस तू, यांना जाऊ दे ना. पण आता अधिराज मात्र नित्याचं ऐकत प्रत्येक गुंडाला तो मारत चाललेला असतो आणि ते म्हणतात की चला रे पळा. तेव्हा अधिराज म्हणतो की थांबा. नित्या म्हणते की कशाला थांबा, जाऊ दे ना त्यांना. आपल्यामध्ये दोन काही प्रेमाच्या गोष्टी होतील तर उगाच तू त्यांना कशाला थांबवत आहेस, जाऊ दे. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नित्या मॅडम अहो झालंय काय तुम्हाला, तुम्ही अशा का वागत आहात. त्याच वेळेला आता ती म्हणते की बोल ना तू. नित्या लव अधिराज, अधिराज लव नित्या. आणि त्याच वेळेला आता अधिराज तिच्याकडे बघत असताना अचानकच तिला चक्कर येते आणि ती त्याच्या खांद्यावर पुन्हा पडते आणि अधिराज म्हणतो की नित्या मॅडम अहो उठा उठा. पण मात्र तिला काही जाग येत नाही. तो आता तिला उचलतो आणि घेऊन चाललेला असतो. विमल टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की काय झालं असेल असं रात्री त्याच्या अचानक, आणि इथे अशा मशाली का पाडलेल्या आहेत. चोर आले असते तर मशाली कशाला टाकल्या असत्या. तर तात्या म्हणतात की थांबा बघूया, आपण त्यांची वाट बघूया ते कधी येत आहेत ते. तात्या म्हणते की नाही खरंच टेन्शन आहे, नक्की कोणाला काही करायला कोण आलं होतं. तितक्यात सावरी म्हणते की अगं आयडे तात्या, तो बघा दाद्या आला. आता तो येताना पाहुणे लांबूनच त्याला बघत असते आणि नित्याला घेऊन तो आलेला असतो. नित्याला खांद्यावर अधिराजच्या खांद्यावर पाहून पाहुणीचा मात्र फारच पुन्हा जळफळाट होतो आणि नेमकं काय झालं याचा विचार ती करत असते. आता सगळेजण नित्याकडे बघत असतात. नित्या म्हणते की आलो, आपण घरी पण पोचलो. हनी माय स्वीट हनी, असं ती त्याला सगळ्यांसमोर आता बोलत असते आणि ती अशी त्याच्याशी प्रेमाने बोलते हे पाहून पाहुणी तिच्याकडे रागाने बघत असते.
आणि नित्या त्याला म्हणते की अधिराज आपण पोचलोही घरी, आणि ती आता एकदम बेशुद्ध असते. सगळेजण त्या दोघांकडेच बघत असतात की त्यांचं नेमकं काय चालू आहे. आता नित्या म्हणते की बघ, तू मला म्हणाला होतास की घरात पण घेणार नाही, पण तू स्वतः मला इथपर्यंत आता घेऊन आला आहेस. आणि विमल हे सगळं बघते आणि तिलाही या सगळ्याचा खूपच जास्त राग येत असतो. त्यानंतर तात्या म्हणतात की बरं चला, रात्र खूप झाली आहे, आता झोपा. रात्र कसली, पहाटच व्हायला झाली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या ही लक्ष्मीला फोन लावते आणि म्हणते की बघ, शालिनीच्या रूममध्ये काही तुला संशयास्पद आढळत आहे का, आणि नीट लक्ष ठेवून कर. नीट तिने जर तुला पकडलं तर त्याची उत्तरंही तयार ठेव. आणि हो, तुला काय करायचे आहे किंवा तू काय ठरवणार हे तू मला सांग, म्हणजे तशी मलाही आयडिया राहील. तेव्हा लक्ष्मी म्हणते की हो आई, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित करते. आणि त्याच वेळेला ती म्हणते की हो, सगळं व्यवस्थित सावध राहून कर. त्या शालिनीला जराही संशय येता कामा नये, आणि ती नक्की कसलं प्लॅनिंग करते, काय करते हे आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा जाऊन आपण तिला बरोबर मात करू शकतो. नाहीतर ती आणखी काहीतरी कटक कारस्थानं करत राहणार. म्हणूनच तू लक्ष ठेव सगळं. तेव्हा आता नित्याची अवस्था कळल्यावर राजमाला खूपच वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यातच त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच तिथे अम्मा येते आणि अम्मा म्हणते की गवळे, अगं काय करत असते तू? त्या शालिनीच्या, त्या विषारी नागिनीच्या बिळात आपल्या लक्ष्मीला कशापायी ठेवलं आहेस तू? तेव्हा ती म्हणते की आता आपली लक्ष्मी छोटी नाही, ती मोठी झाली, आणि शालिनीकडे राहिल्यामुळे आपल्याला बरेच तिच्या गोष्टी कळत आहेत. म्हणूनच लक्ष्मी तिथे थांबली आहे आणि ही रेस तिने घेतली आहे. पण काळजी करू नकोस, लक्ष्मीला काही होणार नाही, ती सगळं व्यवस्थित करत आहे. आणि आता मोठी झाली ना, खूप हुशारीने आणि चालाकीने वागते ती. आणि नंतर मग आता अम्मा तिला म्हणते की होय गं, खरंच देव पण ना, बघ ना, चांगल्या चांगल्या माणसांना घेऊन गेला असतोय, पण ह्या शालिनीसारख्या विषारी बाईला अजूनही आपल्या आयुष्यात ठेवलेलंच असतंय की त्याने. पण काळजी करू नको, देवी आहे ना आपल्या पाठीशी, ती आपल्याला काय बी होऊ देणार नाही बघ. त्या शालिनीचा नक्कीच ती काहीतरी निकाल करणारच. तर इथे पाहुणे आणि बाकीचे सगळे घरात असतात. पाहुणे ही अधिराजला चहा द्यायला येते. तेव्हा अधिराज नको असं म्हणतो. तेव्हा ती त्याला फोर्स करते, तरीही नको म्हणतो. मग ती म्हणते की तुला काय फक्त त्या नित्याच्या हातचा चहा प्यायचा आहे का? तेव्हा तो म्हणतो की दे दे, मला चहा दे. आणि नंतर मग आता तात्या म्हणतात, रात्री जी माणसं आली होती ती नक्कीच चोर नव्हती, कारण त्यांना मशाली घेऊन यायच्या काय गरजा होत्या? तेव्हा अधिराज म्हणतो की त्या नित्या मॅडमचा तंबू जाळायला आले होते. तेव्हा मग तात्या म्हणतात की याचा अर्थ नित्या मॅडमच्या जीवाला धोका असू शकतो, त्यांना असं बाहेर ठेवणं बरोबर नाही, त्यांच्या जीवाला तिथे धोका आहे, असे आता सगळेजण म्हणतात. आणि त्यावेळेला पाहुणी म्हणते की कशाला काय, तिला कोण काय करते? सावळीला कसला तरी वास येतो. ती म्हणते की दाद्या बघ, बाहेर तंबूमधून वास येतोय, नक्की काय झालंय? तेव्हा सगळेजण आता बाहेर येऊन बघतात. अधिराज म्हणतो की आतमध्ये नित्या मॅडम नाही आहेत. आता अधिराजला खूपच टेन्शन आलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, नित्या म्हणत असते की जोपर्यंत मंगळागौर होत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाणीही घेणार नाही आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की हे बघा, मंगळागौर होणार नाही म्हणजे नाही, आणि हे सगळं फायनल आहे. तेव्हा नित्या म्हणते की ठीक आहे, जोपर्यंत माझी ही पूजा होणार नाही आणि जोपर्यंत तू तयार होणार नाहीस ना या सगळ्यासाठी, तोपर्यंत मी इथे आता या तुळशीला प्रदक्षिणा घालत राहणार, आणि मला चक्कर आली तरी चालेल किंवा मी इथे पडले तरी चालेल. आता नित्या ही तुळशीला प्रदक्षिणा मारत असते आणि तेवढ्यातच तिला चक्कर आल्यासारखी होते आणि अधिराज बघत राहतो. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.